जय संत शेना महाराज. हे बघा, ही किट आहे TP 5640 म्हणून आहे. TP 5640 हे बघा, असं कनेक्ट होतं ते. आता हा हिरवा लाईट चालू आहे, पण ज्यावेळेस बॅटरीला लागल त्यावेळेस लाल लाईट लागेल, आणि ज्यावेळेस पूर्ण बॅटरी फुल झाली तर त्यावेळेस हा निळा लाईट लागतो. बरोबर आहे, बॅटरी फुल झाल्यावर निळा लाईट लागतो आणि कनेक्ट केलं का लाल लाईट लागेल. पण मग आता बॅटरीला कनेक्ट नाही, त्याच्यामुळं लाल लाईट लागत नाही. बॅटरी फुल झाली का हा निळा लाईट होऊन जाईल. तर हे बघा, तुम्हाला कनेक्शन सांगतो. ही तुमची किट आहे, ही किट आहे, हे चार्जर आहे. थोडक्यात उदाहरण ना, हे चार्जर इथं आहे, या किटला जी किट आहे असं समजा. तर हे जे आहे तर प्लसचं चिन्ह प्लसमध्ये बॅटरीला द्यायचं, मायनसचं चिन्ह बॅटरीच्या मायनसला द्यायचं. त्याच्यानंतर इथून एक प्लस उचलायची. हे बघा, हे मोटरला इथं गेले, मोटर दाखवायचं, हे प्लसला गेलं. ही मायनस इथून उचलायची, इथं बॅटरीला द्यायची, आपला बटनाला द्यायची. तिथून एक उचलायची, इथं मायनसला द्यायची. म्हणजे हे तिचं चार्जिंगचं सॉकेट झालं. आणि इथं जे तुम्हाला लाईट सांगितलं ते लाईट लागेल, चालू झाली का लाल लाईट लागेल, आणि फुल झाली बॅटरी का निळं लाईट लागेल. इथून तुम्हाला कनेक्शन द्यायचं. एकदम सोपं गणित आहे. आणि ही किट तुम्हाला कुठेही भेटेल, म्हणजे एखाद्या इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात पण भेटते. पॉवर बँकचं आहे हे, पॉवर बँकचं आहे. हे बघा, हे तुम्हाला कुठेही आपल्या नाशिकमध्ये कुठेही भेटेल किंवा इलेक्ट्रॉनिक दुकानात भेटेल ही किट आहे. तर हे तुमच्या गणित लक्षात आलं असेल. हे बघा, इथून हे चार्ज होणार, इथून हाच सप्लाय इथं पुढे येतोय, हा इथून बॅटरीला जातोय प्लसला, हा इथून मायनसला जातोय. इथून एक कनेक्शन उचललं डायरेक्ट मोटरला गेलं, या मोटरचं कनेक्शन उचललं बटनला दिलं, इथून हे कनेक्शन उचललं मायनसला दिलं. म्हणजे हे फक्त ऑन ऑफ करेल आणि ही बॅटरी तुमची चार्जिंग होईल. चार्जिंग झाली का 10-5 कटिंगा करेल ती. त्याच्यानंतर हे जी मोटर आहे, मोटर ही कोणत्याही मशीनची मोटर असो तर आमच्याकडं तर तुम्ही खोलून आणले तर फक्त आणि फक्त 50 रुपयात रिपेअर करून देणार. आणि जर तुम्ही अशी मशीन आणली आणि आम्हाला खोलायला लावले तर आम्ही 100 रुपये घेणार. आणि आता हे बघा, हे एवढा आवाज करते ना, याचा स्प्रिंगचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे जिथं ती स्प्रिंगची खटकी असते ना, ती खटकीचं तुटलेलं आहे, बरेच लोकांचं झालेलं आहे. तर इथं जी स्प्रिंग अटकती त्याचं ते खटकी तुटलेले असते, ते पण आम्ही प्लास्टिक बनवून देतो. तर कोणाचं असं काही झालेलं असेल तर ते पण आम्ही रिपेअर करून देतो. तर आमच्याकडे ड्रायर वगैरे पण रिपेअरिंग होता. त्याच्यानंतर हे स्टीम बाथ वगैरे, हे स्टीमर पण होता. तर कोणत्याही प्रकारची मोटरची मशीन असेल तर ती जर तुम्ही आमच्याकडे खोलून आणली तर 50 रुपयात फक्त रिपेअर करून देणार. आणि जर आम्ही खोललं तर 100 रुपये घेणार. तर ही किट इलेक्ट्रॉनिकमध्ये कुठेही भेटेल, ती इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात कुठेही भेटते. TP 5640 मॉड्युलर नंबर आहे त्याचा. तर आमच्याकडं थोडंसं जर तुम्ही आमच्याकडे जर असं जुगाड करायचं असेल तर आमच्याकडे टाकून जावं लागेल, थोडा वेळ जातो आमच्याकडे, कारण एवढा मोठा लोड आहे. ही लोड आमच्याकडनं जायचं होत नाही. हे बघा, आता एवढे पडले, त्या दिवशी एवढे होते. इकडं बघा, हे सर्व पसारा आहे आमच्याकडे, ठेवायला जागा नाही, मशीन ठेवायला जागा नाही. आम्हालाच जागा कमी पडते. तर जर कोणाला पाहिजे असेल रिपेअर करून तर आम्ही करून देऊ, असा जुगाड करून देऊ. आणि जर तुम्हाला घरच्या घरती करायचं असेल तर करू शकता. कारण ते जर तुम्हाला आता डायग्राम दाखवला ना, त्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या, मस्त स्क्रीनशॉट काढायचा आणि ते बघून करू शकता, काय एवढं विशेष नाही. तर हा तुमचा जुगाड होऊन जाईल. आणि कोणत्याही प्रकारची मोटर आम्ही रिपेअर तर करूनच देणार आहे. माझं हिरेधार वर्कशॉप नाशिकमध्ये. तर माझा मोबाईल नंबर आहे 7588 55 87 44. हिरेधार वर्कशॉप नाशिक. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या समाज बांधवांपर्यंत पाठवा. जे मार्केटमध्ये फिरणारे लोक आहे ते लई झोलझाल करतात, ते तुम्हाला 200-400 रुपयात घालून देतील घेणं देणं. जर तुम्हाला हा जुगाड करायचा असेल तर तुम्ही करू शकता, घरी पण करू शकता, आमच्याकडं पण होईल. तर जर करायचं असेल तर मी परत एकदा नंबर सांगतो, 7588 55 87 44. माझं नाशिकमध्ये दुकान आहे, हिरेधार वर्कशॉप, शिडको, नाशिक, अंबड पोलीस स्टेशन जवळ, विजयनगर. जय संत शेना महाराज.